नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरातील घडामोडीवर विशेष लक्ष ठेवणारे चॅनलमध्येच यश वार्तापत्र तसेच महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क आणि या चॅनलच्या माध्यमातून आज एक नवीन मुद्दा घेऊन आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. जो मुद्दा आहे DV झोन जी बिल्डिंग आहे, जी बिल्डिंग ठाकूर मॉलच्या शेजारी आहे आणि या ठिकाणी जे आहेत 160च्या वर डबे कचऱ्याचे या ठिकाणी आपण क्रीडाच निर्माण झाल्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे व त्या सर्व बॅगेज जे आहेत हटवण्यासाठी आज महापालिकेमध्ये सर्व नागरिक त्या ठिकाणी राहणारे जे रहिवासी आहेत ते आज महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. उपायुक्त सचिन बांगर व तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांच्याशी आज मुलाखत करून सर्व विषयावर चर्चा केलेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका परिसरात असलेल्या DV झोन इमारतीमध्ये तब्बल 4000 परिवार राहतात व या परिवारांना पाण्याच्या समस्येला व कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाहूया या सर्व विषयावर आज कोणत्या पद्धतीचे निवेदन मीरा भाईंदर महानगरपालिकेने दिलेले आहे व या सर्व विषयाला न्याय मागण्याकरता जे आंदोलन करत आलेले आहेत. पाहूया ते आपल्याला कशा पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया सांगत आहेत. पाहूया पुढील बातमीमध्ये. नमस्कार, जय महाराष्ट्र. ते लोक टॅक्स मारतात आणि सुविधा देत नाही. पाणीसाठी लोकांना बनवून फिरावं लागतं. 7 टँकर पाणीसाठी लोकांना मागवावं लागतं, टँकरवरती अवलंबून राहावं लागतं. की हे शर्मेची बाब आहे. मीरा भाईंदर महापालिकेच्या 2022 कोटीची बजेट या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष अजिबात दिलेलं नाही आहे. महापालिकेने लक्ष दिलेलं आहे. 2015 ते 2022पर्यंत भारतीय जनता पार्टीचे महापौर होते, आताही त्यांचे महापौर आहेत. त्या ठिकाणी 2017 ते 2022 भाजपचे नगरसेविका होते, त्या ठिकाणची नगरसेविका महापौरसुद्धा राहिली. आत्ताही लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे. तरी निवडून दिल्यानंतर मला वाटतं की हे कमलाच्या चिन्हावरती निवडून येणाऱ्या नगरसेविका लोकांनी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. पण आम्ही त्यांच्या नागरिकांच्या सोबत आहोत आणि ह्या जर पाण्याची समस्या आणि ही कचऱ्याची समस्या जर व्यवस्थित रूपाने 10 तारखेपर्यंत केलेच नाही तर 18 तारखेपासून त्या DV झोनच्या मुख्य प्रवेशद्वारावरती शिवसेनेच्या मध्ये तंबू घालून आम्ही आंदोलन करू. जोपर्यंत पाणी व्यवस्थित देणार नाही, जोपर्यंत कचरा निमित्त उचलणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, आमचं आंदोलन मागे घेणार नाही. या गोष्टीची महानगरपालिकेचे पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्वच्छता विभाग कचरा व्यवस्था अधिकाऱ्यांनी म्हणून घ्यावी ही नम्र 4000 जनतेला काय आपण करू इच्छितो. जनतेला हे सांगू इच्छितो की तुम्ही जागरूक राहा. तुमच्यासोबत आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही तुमचे भाऊ आहोत. आपले आमदार साहेब तुमच्यासोबत आहे, आपल्या मंत्री महोदय साहेब तुमच्यासोबत आहेत. कधीही तुम्हाला अडीअडचणी आला तर आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये जावा, मंत्री साहेबांच्या कार्यालयामध्ये जावा. त्यांच्या माध्यमातून तुमच्यासोबत समस्या सोडवण्याकरता जे काही प्रयत्न करण्यासाठी जे लागेल त्या गोष्टीची पुरवठा करेल. स्थानिक नगरसेवक जे आहे जाऊन तिथे जनतेला जे आहे शब्द देत आहेत की आम्ही लवकरात लवकर हे काम करून दाखवू. त्यांचं काम आहे झूठ खोटा बोला, रेटून बोला. त्यांनी आजपर्यंत मी सांगतो ना, ते मोदीजीचा चेहरा आणि कमलाच्या निशाणीवरती लोकांमध्ये ह्या कोणी विचारतात. त्यांनी मागे सांगितलं की ह्या ठिकाणी स्थानिक आमदार आणि हे आमदाराचं काम आहे का एक पाणीच्या कचऱ्याचा विषय. हे लोकांना माहीत नाही अजून की नगरसेवकांना काय काम करायला पाहिजे. तुषार पाटीलने सांगितलं की येथे एवढा गाडी आम्ही राजकारण कुठे करतोय, आम्ही कुठे गेलो झंडे घेऊन. तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तुमच्या बहिणीला 5 वर्षापूर्वी निवडून दिले, तुमच्या पक्षाचे महापौर निवडून आले. 2015 पासून 2022पर्यंत आतापर्यंत तुमची सत्ता आहे. फक्त 2.5 वर्ष महापालिकेचे प्रशासनिक कारभार तुम्ही समस्या त्यांनी आता त्यांची कामाच्या सुजाता पारधीच्या कामाच्या सगळे फॉलोअप हेच करत होते, हेच नगरसेवक म्हणून दिसत होते. त्यांनी समस्याच्या त्या 7-8 वर्षापासून वगैरे सोडवले असता तर आज ही DV झोनच्या रहिवाशांना रस्त्यावर उतरायची पाळी आली नसती आणि आम्हालाही तिथे जायची काही गरज लागली नसती. पण ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी भाजपचे लोक तिथे निष्क्रिय राहिलेले आहेत, म्हणून नागरिकांना त्रास होत आहे. पण आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून DV झोनच्या रहिवाशांना सांगू इच्छितो की आम्ही मंत्री महोदयाच्या आदेशानुसार आणि त्यांच्या सूचनानुसार त्यांच्या समस्येचे निदान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरनाईक साहेब त्या ठिकाणी येऊन व्हिजिट करणार आहेत. लवकरात या विषयावरती साहेब चर्चा करणार आणि मला वाटतं की साहेब नक्कीच करतील. साहेबांचे ते मतदारसंघ आहे आणि साहेबांनी बघा या दिवशी लगेच साहेबांकडे व्हिडिओ कसा तरी गेल्यानंतर साहेबांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केला, मलाही फोन केला, अधिकाऱ्यांना पाठवले, आम्हालाही त्यांनी सांगितलं. आणि कालही साहेबांच्या सूचना होते की तिथे जोपर्यंत समस्या समाधान होत नाही तोपर्यंत आता तुमच्यासमोर त्यांनी कारखान्या नंतर नारेगाव साहेबांनी सांगितलं की आम्हाला साहेबांच्या फोन आला. म्हणजे एक मंत्री फक्त काय इकडे आमदार म्हणून नाही, एक तिकडच्या आमचं नातं आहे, आमच्या मतदाराची आणि मंत्री महोदयाची एक नातं आहे. त्या नात्याच्या अनुषंगाने साहेबांनी हे प्रकारचं काम करण्याच्या त्यांनी वेळा उचललेल्या आहेत. आणि 14 नंबरमध्ये खास करून त्यांनी मी तुम्हाला सांगतोय की 750 कोटीचे निधी आमच्याच प्रभागामध्ये प्रत्येक रस्ते, गल्ली, गटर, मीटर, शौचालय करण्याचं काम साहेबांनी हाती घेतलेलं आहे.
तुमची भूमिका ठाम असणार आहे का आंदोलनाची? 100% मी तुम्हाला सांगतो की 10 तारखेपर्यंत जर पाण्याची समस्याचं निवारण झाले नाही, कचरा नियमित उचलले गेला नाही, तर 18 तारखेपासून जे संबंधित पोलीस विभाग वगैरे वाहतूक विभाग असतात त्यांच्या पत्र व्यवहार करून आणि 18 तारखेपासून त्या ठिकाणी तंबू बंबू घालून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी आणि महापालिकेचे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.